शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी हे काय झालं? भीमा उठ. स्वामी तुम्ही मला का वाचवलं? नागाने दंश केला तरी मला काहीच झालं नाही. असं का स्वामी? हा दंश तुझा जीव घेण्याकरता नव्हता. ही आमची रचना होती. तुझ्या मनातली नकारात्मकता दूर करण्याकरता. आज एका अशा जोडप्याच्या हातून पूजा होणार आहे ज्यांच्या आयुष्यात समृद्धी तर आहे पण सुख मात्र हरवलंय. नारायण सगळ्यांचं भलं करो. शिव शंकर शंभो. दिगंबरराव, मुलीकडच्यांनी पुन्हा नाकारलं वाटतं. तुम्हाला कसं कळलं? स्वामींच्या सानिध्यात राहते मी आणि शिवाय स्वामींची खास लाडकी शिष्य आहे मी. त्यांच्या सहवासात राहून मलाही सिद्धी प्राप्त झालेली आहे. लोकांच्या मनातले दुःख कळतात, त्यांच्या भावना कळतात मलाही. तुम्हाला म्हणून एक उपाय सांगते. आज रात्रीच्या प्रहरी ग्रामदेवतेला जा, देवीची खणा नारळाने ओटी भरा. आणि हो, जमलंच तर एखादा सोन्याचा अलंकारही चढवायचा. नाही नाही, जमलं तर नको, नक्की एखादा सोन्याचा अलंकार चढवा. म्हणजे बघा, सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी कशी चालत येते तुमच्या घरी. बर, एकदा स्वामींना भेटतो आणि मग आम्ही निघतो. कुठे? नाही म्हणजे स्वामी आता महत्वाच्या कामात आहे आणि महत्वाचं काम करत असताना त्यांना कामात व्यत्यय आलेलं अजिबात चालत नाही. त्यामुळे तुम्ही निघा आता. हो, कपिलताई हे काय बोलतायत? अहो स्वामी तर आज. गोपाळ दादा, पूजेची तयारी करूया. स्वामी वाट पाहत असतील. नाही नाही, मी स्वामींना भेटल्याशिवाय जाणार नाही. हा चल. अहो, ऐकतच नाही कोणी. तुमचे व्यथित चेहरे पाहून आम्हाला काही करणार नाही असं वाटलं का तुम्हाला? आम्हाला सगळं ठाऊक आहे. आता थोडा वेळ डोक्यातला विचार बाजूला ठेवा आणि पूजेला बसा. पण स्वामी, हा मान आम्हालाच का? ज्याचं मन अस्थिर असतं, विवंचनेत असतं, त्याचं मन स्थिर करायला हवा. त्यांना दिलासा मिळणं गरजेचं असतं की देव त्यांच्या पाठीशी आहे. तो या विवंचनेतून त्यांची सुटका करेल. बसा पूजेला. शिव शंकर शंभो. काय गोपाळ बुवा, पूजेचं साहित्य घेऊन आलात? हो. खरं तर हा मान तुम्हाला आणि माईंना मिळायला हवा होता.
पण काय स्वामींनी हा मान त्या दिगंबर रावाला आणि भागीरथीला दिला. ह्या वराह पूजेचा मान खर तर तुम्हा दोघांना मिळायला हवा होता. पण काय केलं स्वामींनी? तुम्हाला हा मान दिलाच नाही. अहो स्वामींनी प्रत्येकासाठी काही ना काहीतरी कार्य योजलंय. आता ह्या पूजेची योजना या दाम्पत्यासाठी केली आहे. यामागे स्वामींची काहीतरी लीला असणार. स्वामी, आपण आमच्या घरी? कोणाच्या बोलण्याला भुलू नये. हे घे. स्वामी, ही अंगठी तुमच्याकडे? स्वामी, खरं सांगायचं तर मी आत्ताच तुमच्याकडे येणार होते. हिचं लग्न कसं आणि कधी होणार याच विवंचनेत होते मी. हिच्या लग्नाची काळजी करू नकोस, त्याकरता आम्ही आहोत. आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. खंडोबाच्या मंदिराचा भंडारा उधाळ. पुढचं सगळं खंडोबा पाहून घे. जशी आपली आज्ञा स्वामी. शिव शंकर शंभो. स्वामींच्या आदेशानुसार आजवर खंडोबाच्या दर्शनाचा योग कधी चुकवला नाही. खंडोबाला मी रोज साकडं घालतो का आमच्या गोमुखचं मन परिवर्तन होऊ दे, त्याचं लग्न जमू दे. पण अहो, काय होत आहे? काय काय होतंय? खंडोबा, काय होतंय? कुठे आहे का? कुठे आहे का इथे? वैद्याला बोलवा ना. अहो, काय होतंय तुम्हाला? कुठे आहे का? बोलवा ना वैद्यांना. कसं अचानक कसं झालं तुम्हाला? काहीच कळत नाही. अहो, काय झालं यांना? काय होतंय? अहो, बघा ना यांना छातीत कळ येते. मला काहीच सुचत नाही. अहो, बघा ना. नाही नाही, तुम्ही थांबा. तुम्हाला आता बरं वाटतंय का? आता बरं वाटतंय. तू हे कसं केलंस? वैद्यकीय शिकलीस का? हो नाही नाही, मी वैद्यांकडून ऐकलं होतं असं हृदयविकाराचा झटका आल्यावर असं करायचं. देवाची कृपा. देवाच्या कृपेने उपयोग झाला. तुम्हाला हाच त्रास आधीपासून होतोय का? नाही नाही, आज असं अचानक झालंय. याआधी मी अगदी ठणठणीत होतो. मग काही चिंता आहे का? हो, आमचा मुलगा गोमुख तो लग्नाला तयारच होत नाही. त्याच्या भविष्याच्या चिंतेत सतत काळजीत असतात. अहो काळजी नका करू. खंडोबा आहेत, स्वामी आहेत.
त्यांच्या कृपेने योग्य वेळ आल्यावर सगळं काही ठीक होईल. तुमच्याही मनात तेच झालं का जे माझ्या मनात आहे? हो